राधानगरी तालुक्यातील माझगावमधील संजय पाटील यांच्या शेतात आज सकाळी शेताकडे जाणाऱ्या लोकांना अनिकेत कांबळे याचा मृतदेह आढळून आला। अनिकेतचा मृतदेह आढळून आलेल्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि ग्लास आढळून आलेत। या ठिकाणी अनिकेतसह आणखी काही लोकांनी मद्यप्राशन केलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येते। अनिकेत जिथं दारू पीत बसला होता तिथं दारूच्या काही रिकाम्या बाटल्या होत्या। तसंच अनिकेतच्या खिशात सुद्धा दारूची बाटली होती। त्यानं खाण्यासाठी आणलेले पदार्थ पिशवीत तसेच होते। दारू पीत असताना पाठीमागून अनिकेतवर अज्ञातांनी हल्ला केला असावा अशीही शक्यता वर्तवण्यात येते। उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, रवींद्र कळमकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। घटनेच्या ठिकाणी मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नसल्यानं पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचं आव्हान आहे। मयत अनिकेत हा सेंटरिंग कामगार होता। खुनाच्या घटनेनंतर अनिकेतचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून या अनैतिक संबंधातूनच अनिकेतचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। राधानगरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची 5 पथकं या खुनाचा छडा लावण्यासाठी कार्यरत झाली आहेत। गावातील 4 तरुणांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नव्हती। या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे।